कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. मन शांत नाहीये. हप्ते देताना दमछाक होते. थांबा, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज तुम्हाला मी एक असा उपाय सांगणार आहे, ऋणमुक्ती गणपती स्तोत्र. हे स्तोत्र कर्जात अडकलेल्या लोकांसाठी, ज्यांना प्रयत्न करूनही मार्ग सापडत नाहीये, अशांसाठी वरदान आहे. मी एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो, मेहनतीला कोणताही पर्याय नसतो. काम तुम्हालाच करायचं आहे. हप्ते तुम्हालाच भरायचे आहेत. त्या मेहनतीला यश द्यायचं असेल तर भगवंताचं नाम खूप महत्वाचं आहे. हे स्तोत्र शॉर्टकट नाहीये. हे सपोर्ट सिस्टम म्हणून काम करतं. मन स्थिर करण्यासाठी, भीती कमी करण्यासाठी आणि योग्य निर्णय घ्यायला मदत करण्यासाठी हे स्तोत्र खूप प्रभावी आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमचे हप्ते रेग्युलर चालू असतील, ताण नसेल, कर्ज मॅनेजेबल असेल, तर या स्तोत्र म्हणण्याची काही आवश्यकता नाही. हे स्तोत्र फक्त तेव्हाच करा जेव्हा त्रास असह्य होतो, जेव्हा मन खचतं आणि मार्ग दिसेनासा होतो. अशा वेळी श्रद्धेने नित्य 21 वेळा या ऋणमुक्ती गणपती स्तोत्राचं पठण करा. इमानदार प्रयत्न, मेहनत, श्रद्धा हीच खरी ऋणमुक्तीची दिशा आहे. जर तुम्हाला हे संपूर्ण स्तोत्र ऐकायचं असेल आणि म्हणायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. कमेंटमध्ये बाप्पा असं लिहा, मी तुम्हाला कमेंटमध्ये ती लिंक देईन.